नमस्कार, आपण पाहत आहात एचएम भारत न्यूज। पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथून मोठी बातमी समोर येत आहे। स्थानिक नागरिक आणि समता सैनिक दल आता थेट रस्त्यावर उतरायला सज्ज झाले आहेत। कारण प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षाचा संताप आता उघडपणे बाहेर येत आहे। वाणेगाव येथे नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे अखेर नागरिकांनी लेखी निवेदन देत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। मागासवर्गीय दफनभूमीवर अतिक्रमण झालेले आहे, पण प्रशासनाकडून काहीच हालचाल नाही। अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे, तरीही कारवाई होत नाही। गावातील अनेक मूलभूत समस्या अजूनही तशाच प्रलंबित आहेत। रिपोर्टर ज्ञानेश्वर सावळे, पाचोरा, जिल्हा जळगाव। प्रशासन नेमकं करतंय काय, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत। जनतेचा संयम आता संपत चालला आहे। याच पार्श्वभूमीवर मार्च 30 रोजी भव्य मोर्चा आणि जनांदोलन काढण्याचा इशारा देण्यात आला आहे। निवेदन देण्यात आलेले अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद अधिकारी, पंचायत समिती आणि स्थानिक पोलीस प्रशासन। जनतेचा इशारा, जर वेळेत कारवाई झाली नाही तर परिस्थिती बिघडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। एचएम भारत न्यूज ही फक्त एका गावाची समस्या नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे। वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणावर जनतेचा सहभाग वाढू शकतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते। मार्च 30 हा फक्त आंदोलनाचा दिवस नाही, तर प्रशासनासाठी शेवटचा इशारा आहे। आता प्रशासन जागणार का, की जनता रस्त्यावर उतरून उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एचएम भारत न्यूज, हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS, एडिटर इन चीफ, निर्भीड निष्पक्ष, जनतेचा आवाज। ते त्याच्यासाठी ज्या समाजकंटकांनी विरोध केला त्या ठिकाणी आपण त्याचा जाहीर निषेध 30 मार्च रोजी आपण इथे पाचोरा येथे भव्य मोर्चा आणि निषेध करणार आहे। त्यासाठी त्या समाजकंटकांनी जर तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही इथं मोठ्या संख्येने आम्ही इथं धरणे आंदोलन आणि निषेध मोर्चा इथं करणार आहे। तरी मी समाज बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने 30 मार्च रोजी इथं सोमवारी उपस्थित